नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना. यामध्ये ब्रह्मदेवानी भगवान श्रीहरी विष्णूंची स्तुती केली आणि प्रार्थना करून ब्रह्मदेव म्हणाले, भगवन, आपण निर्विकार, सत्य, अनंत, आदिपुरुष, सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान, अखंड तसेच अतर्क्य आहात. मनाच्याही पुढे आपण जाता वाणी आपले वर्णन करू शकत नाही. सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. आपण प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात. इंद्रिये आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात. आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही. आपण शरीररहित असून अविद्या आणि विद्या हे जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत. आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात. सत्य, त्रेता आणि द्वापार यामध्ये आपण अवतार घेता, म्हणून त्रियुग आहात. आम्ही आपणास शरण आलो आहोत. हे शरीर जीवाचे एक मनोमय चाक आहे. 10 इंद्रिये आणि 5 प्राण असे 15 या चाकाचे आरे आहेत. सत्व, रज आणि तम हे 3 गुण याचा मध्य आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे 8 मिळून याचा परिघ आहे. स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे. स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा, तेच एकमेव सत्य आहेत. आम्ही त्यांना शरण आहोत. हे देवादिदेव परमेश्वर, हे श्रीहरी विष्णू, जे एकमात्र ज्ञानस्वरूप, प्रकृतीच्या पलीकडचे तसेच अदृश्य आहेत, जे सर्व वस्तूंचे व्यक्त रूप आहेत आणि देश, काल किंवा वस्तूंचे ज्याचा अंत लागत नाही, तेच प्रभू श्रीकृष्ण, श्रीहरी भगवंत या जीवाच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान असतात. विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात. ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला आहे, तिला कोण तरून जाऊ शकणार? परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात, त्या प्रभूंना, प्रभू श्रीकृष्णांना, भगवंतांना आम्ही नमस्कार करतो. आम्ही व ऋषी ज्यांच्या प्रिय सत्वमय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत, तरीसुद्धा त्यांच्या आतबाहेर व्यापून असणाऱ्या सूक्ष्म स्वरूपाला जाणत नाही. तर मग रजोगुण आणि तमोगुण प्रधान असुरादी त्यांना कसे जाणू शकतील? स्वतः उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत. या पृथ्वीवर जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्विग्ज असे 4 प्रकारचे प्राणी राहतात. ते परम स्वतंत्र, परम ऐश्वर्यशाली, पुरुषोत्तम, परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होत. हे परम शक्तिशाली पाणी, हे परम स्वतंत्र, परम ऐश्वर्यशाली, पुरुषोत्तम परब्रह्म श्रीकृष्ण भगवंत आमच्यावर प्रसन्न हो. आमची प्रार्थना स्वीकार करोत. आम्ही आपणास मनोमन नमस्कार करतो. देवादिदेव आपणास कोटी कोटी वंदन, कोटी कोटी नमस्कार. प्रभू, आपणच आमचे सर्व काळापासून, सर्व अनंतापासून आणि सृष्टीत आमचे रक्षण करो, हीच आपल्या चरणी प्रार्थना. गोपाल कृष्ण भगवान की जय.